कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात, त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील लाखो शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता अखेर संपलेली आहे। राज्य सरकारच्या नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील बळीराजासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 3 मोठे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत। सरकारच्या माध्यमातून थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तब्बल 1892 कोटी 61 लाख रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यांची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। यावेळी तुमच्या खात्यावर फक्त 2000 रुपयांचा एक हप्ता येणार नाही, तर 9वा आणि 10वा असे दोन्ही हप्ते मिळून तब्बल 4000 रुपये थेट जमा होणार आहेत। आता कोणत्या जिल्ह्यात ही रक्कम जमा झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यात येत्या 2 दिवसामध्ये रक्कम जमा होणार आहे, याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनो कान देऊन आणि डोळे उघडे ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। एवढंच नाही तर सोयाबीनचं पीक विमा नुकसान भरपाई पोटी तब्बल 17,000 ते 20,000 रुपयांची मदत देखील याच सोबत मंजूर करण्यात आली आहे। पण हे पैसे मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी विभागाने 2 अत्यंत महत्त्वाची कामे अट म्हणून सांगितली आहेत। ती कामे कोणती, कोणते 12 जिल्हे पहिल्या टप्प्यात समाविष्ट आहेत आणि 15 ऑगस्ट पूर्वी तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार, या सर्वाची A to Z माहिती आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। बघा आता शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी हे समजून घेऊया की हा निर्णय नक्की काय आहे। राज्य सरकारने कालच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर एक सिंगल क्लिकद्वारे 1892 कोटी 61 लाख रुपये वितरित करण्याचा कार्यक्रम पार पाडला। गेल्या काही महिन्यांपासून अवकाळी पाऊस, दुष्काळ सदृश परिस्थिती आणि निसर्ग आपत्तीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला होता। नमो शेतकरी योजनेचा हप्ता लांबल्यामुळे शेतकरी रोज बँकेत आणि CSC सेंटरवर चक्रा मारत होते। सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या तारखांचे दावे केले जात होते, परंतु सरकारने अधिकृत मंजुरी देत स्पष्ट केलं आहे की निधीची पूर्ण तरतूद झाली असून डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा करण्याचे आदेश आता या ठिकाणी जारी झाले आहेत। बघा आता शेतकरी मित्रांनो, डीबीटी प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा मंत्रालयातून किंवा मध्यवर्ती प्रणालीतून बटन दाबले की पुढील 30 ते 35 मिनिटात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे खात्यात मेसेजद्वारे जमा होतात। मध्यस्थांची किंवा दलालांची गरज यात उरत नाही। बघा आता शेतकरी मित्रांनो, आधी आपण समजून घेऊया की 4000 रुपये नक्की कसे गणित आहे। PM किसान सन्मान निधी, बघा आता शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकार वर्षाला 6000 रुपये प्रत्येकी 2000 रुपयेचे 3 हप्ते देते। नमो शेतकरी महासन्मान निधी, राज्य सरकार या योजनेचे अतिरिक्त 6000 रुपये प्रत्येकी 2000 रुपयेचे 3 हप्ते जोडते। म्हणजेच एका शेतकऱ्याला वर्षाला केंद्र आणि राज्य सरकार मिळून एकूण 12,000 रुपयांची मदत मिळते। नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता तांत्रिक कारणांमुळे आणि पडताळणीमुळे रखडला होता। आता सरकारने निर्णय घेतला आहे की हे दोन्ही हप्ते 2 टप्प्यात किंवा एकत्र करून प्रत्येकी 4000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता वर्ग केले जाणार आहेत। या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती पिकांचे नुकसान झाले होते त्यांच्यासाठी पीक विमा नुकसान भरपाई 17,000 रुपये ते 20,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत। म्हणजे जर तुम्ही दोन्ही योजनांसाठी पात्र असाल तर तुमच्या खात्यावर एकूण 21,000 ते 24,000 रुपयांपर्यंतची मोठी रक्कम जमा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांना मिळणार। पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने 12 प्रमुख जिल्ह्यांची निवड केली आहे। या प्रत्येक जिल्ह्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यासाठी सर्वाधिक म्हणजेच तब्बल 967 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। गेल्या हंगामात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे सोयाबीन आणि कपाशीचे अतोनात नुकसान झाले होते। त्यामुळे येथील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये तर मिळतीलच, शिवाय पीक विम्याची सर्वाधिक रक्कम देखील थेट बँक खात्यावर आता जमा केली जात आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यासाठी 147 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। या जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती
आणि अवकाळी पावसामुळे खरीपांच्या पिकांना मोठा फटका बसला होता. येथील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 13,000 रुपये ते 14,000 रुपये पीक विम्यापोटी आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रित वितरित केले जाणार आहेत. बघा आता शेतकरी मित्रांनो, आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून नुकसान भरपाईची वाट पाहत होते. सरकारने डीबीटी द्वारे विशेष मंजुरी दिल्याने येथील सोयाबीन, मका आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. 9व्या आणि 10व्या हप्त्याचे 4,000 रुपये सर्वात आधी या जिल्ह्यातील बँक खात्यामध्ये आता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 4थ्या क्रमांकाचा जिल्हा येतो अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 140 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. जिल्ह्यातील जिरायती आणि दुष्काळी भागातील पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 19,000 ते 20,000 रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातच या रकमेचा लाभ आता दिला जाणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बीड. बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. पीक विमा अग्रिम आणि नमो शेतकरी योजनेचे प्रलंबित म्हणजेच रखडलेला 9वा आणि 10वा हप्ता असे एकत्रित 4,000 रुपये डीबीटी प्रणालीद्वारे एकाच वेळी खात्यावर वर्ग करण्याचे नियोजन आता प्रशासनाने केले आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो लातूर. लातूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिले जात आहे. सोयाबीन आणि तुरीच्या नुकसानीपोटी आर्थिक मदत आणि नमो शेतकरी महासन्मान निधीला डबल हप्ता मिळून मोठा निधी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 7व्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल विभाग आणि कृषी विभागाने तयार केलेले बँक खाते पडताळणी यादी आता पूर्ण झालेली आहे. या जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना शासनाच्या या विशेष पॅकेज मधून 4,000 रुपयांचा हप्ता आता त्वरित मिळणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना. जालना जिल्ह्यातील ड्राय झोन आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना यात समाविष्ट केले जात आहे. कपाशी व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रकमेसह नमो शेतकरीचे पैसे सुद्धा जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सोलापूर. शेतकरी मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी पूर्णपणे लिंक आहे त्यांना पहिल्या टप्प्यात निधी मिळणे निश्चित झाले आहे. डाळिंब आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीतून सावरण्यासाठी ही रक्कम आता मदतशीर ठरणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 10व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन पिकांच्या नुकसानीसाठी शासनाने निधी वितरण करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या व 10व्या हप्त्याचे एकत्रित म्हणजे 4,000 रुपयांची रक्कम थेट डीबीटी द्वारे जमा केली जात आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 11व्या क्रमांकाचा जिल्हा येतो यवतमाळ. विदर्भातील मुख्य कापूस उत्पादक जिल्हा असलेल्या यवतमाळ मधील शेतकरी संकटात होते. या जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने पहिल्या 12 जिल्ह्यांच्या प्राधान्यक्रमात यवतमाळचा समावेश केला आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 12व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अमरावती. अमरावती जिल्ह्यातील संत्रा आणि सोयाबीन उत्पादकांसाठी तालुकास्तरीय वितरण याद्या अंतिम टप्प्यात आहेत. अमरावतीमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील काही दिवसात नमो शेतकरीचे 4,000 रुपये आणि विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. बघा आता शेतकरी बांधवांनो, आता लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर तुमचे नाव पात्र यादीत असूनही 4,000 रुपये आणि पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. नंबर 1, बघा आता शेतकरी मित्रांनो, पहिल्या क्रमांकाचं काम तुम्हाला करून घ्यायचं आहे. आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी जोडायचं आहे. तुमच्या आधार कार्डला सक्रिय मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी मॅप केलेले हे अनिवार्य आहे. जर तुमचे बँक खाते एनबेल्ड नसेल तर सरकारी अनुदान परत जाते. त्यामुळे बँकेत जाऊन खाते डीबीटी लिंक आहे की नाही हे आताच्या आता त्वरित खात्री करून घ्या. बघा आता शेतकरी मित्रांनो, नंबर 2, आता दुसऱ्या क्रमांकाचं काम काय करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये एकत्रित जमा होणार आहेत. नंबर 2, सीएससी सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करणे. नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही योजनांसाठी
ई केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. जर तुम्ही अद्याप ई केवायसी केली नसेल तर जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात म्हणजेच सीएससी सेंटरला जा आणि अंगठ्याचा ठसा म्हणजेच बायोमेट्रिक देऊन किंवा मोबाईलवर OTP द्वारे केवायसी पूर्ण करा. ज्या शेतकऱ्यांची केवायसी प्रलंबित आहे त्यांचे पैसे सिस्टीमद्वारे होल्डवर ठेवले जातात. बघा आता शेतकरी मित्रांनो, पैसे जमा होण्याची तारीख आणि अंतिम निष्कर्ष काय समोर आलेला आहे. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पैसे नक्की कधीपर्यंत खात्यावर येतील. सूत्र आणि कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता उशीर भरून काढण्यासाठी 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर बळीराजाला ही मोठी भेट दिली जाण्याची दाट शक्यता आहे. पुढील 5 ते 6 दिवसात ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाईल. बघा आता शेतकरी मित्रांनो, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत डीबीटी मंजुरी मिळाली आहे, निधीची तरतूद झाली आहे, त्यामुळे तुमची ई केवायसी आणि आधार लिंकिंग पूर्ण ठेवा. जर तुम्हाला आमची ही सविस्तर माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला आताच लाईक करा. तुमच्या सर्व शेतकरी मित्रांसोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या ताज्या सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, सावध रहा, सतर्क रहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.